रंग दाखवले ते रंगाचे बेरंग करण्याची भूमिका निश्चितपणे आपल्याकडनंही होईल, कारण राजकारणामध्ये जशास तसं वागावं लागतं ते ह्या निवडणुकीनं मला शिकवलं. रंग दाखवले ते रंगाचे बेरंग करण्याची भूमिका निश्चितपणे आपल्याकडनंही होईल, कारण राजकारणामध्ये जशास तसं वागावं लागतं ते ह्या निवडणुकीनं मला शिकवलं. मी त्या दिवशी सांगितलं, आज पुन्हाही सांगतो, ज्यांनी अश्लीलता केली त्याच्या पलीकडचे फोटो अजून आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. आणि मी त्यावेळी ओपन त्यांना चॅलेंज दिलं की तुला काही केस घालायची असेल तर ती घाल. ते मॉर्फ केलेले फोटो आहेत का आणि काय केलं आहे का, तू केस घाल. ती काही केस घातलेली नाही, केस कुठल्या तरी एका दुसऱ्या प्रकरणामध्ये घातलेली दिसती, येऊ देत. पण मी एवढंच तुम्हाला सांगतो की गेले इलेक्शन होऊन 7 तारखेला मतदान झालं आहे. आज तारीख 15 आहे, 7 दिवस झाले, 8 दिवस झाले. या 8 दिवसाच्या कालखंडामध्ये एक 200 लोकांना त्याचे फोन गेले असतील, कसं झालंय, काय झालंय. ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी सकाळी मिरज पूर्व भागातल्या लोकांना, काही आटपाडीतल्या लोकांना, काही इतर मिरजेतल्या लोकांना असे त्यांचे फोन गेले की संपायला लागले, काही करून वाचवा, तुम्ही एवढं करू नका, थांबवा, मला मदत करा. हे सगळे रंग दाखवण्याचा प्रयत्न झाला. आणि ज्यांनी आपणाला या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून काही शब्द दिले होते ते न पाळणाऱ्यांचीही भूमिका मला समजून आली. त्यामुळं सुरुवात करणाऱ्यांचा त्या शेवट असतोच त्या गोष्टीचा. तो शेवट काय होतं आपण करूया, बघूया तिथं. एवढं काही कुणाला भ्यायचं कारण नाही. म्हणून मी जाहीरपणानं सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं नशीब बदलणारा अजून कुठला राजकीय पुढारी नाही, ती जनता जनार्दन आहे. त्यामुळे तो माईचा लाल पैदा झालेला नाही अजून. केलं, पण ते आपण रडीचा डाव करणारी माणसं नाही, आपण लढणारी माणसं आहोत. 4 तारखेनंतर ते सगळं कळेल, कुणी कुणी कसं केलं, कुणाच्या बैठका झाल्या, कुणाच्या बंगल्यावर बसले, कोणाच्या फार्म हाऊसवर कोण आलं, कशा सुरुवाती झाल्या, कोण काय करत होतं, सगळे प्रयत्न झाले. पण जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं तो निभाव निश्चितपणानं आहे. परमेश्वराची कृपा आहे, लोकांचे आशीर्वाद आहेत, चांगलं घडेल. नाही, तसं काही घडू शकणार नाही आणि तसं पार्टीमध्ये काय ऐकलं जाईल अशी स्थिती नाही. त्यांनी जे केलं तेच करायचं ना, परतफेड होणार की. आणि ती व्याजासहित होणार. उद्धव पाटील, ती व्याजासहित आहे, नुसती नाही. लोकांनी घी बघितलाय, बडगा नाही. कशाचं टार्गेट काय ते आता काय विधानसभाच आहेत की. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की राजकीय जीवनामध्ये काम करताना त्या जनतेशी प्रामाणिक राहावं लागतं. नुसत्या मकलाशी करून राजकारण होत नाही. ज्या विलासरावांच्या बाबतीमध्ये बरेच दिवस मी समजावून सांगितलं, झाला नाही परिणाम. मी सांगितलं तुला काय करायचं ते करा बाबा ना तुम्ही. अजित घोरपड्यांना एकदाही भेटायला गेलो नाही, मला माहिती आहे की तुम्ही करायचेच करणार आहे. आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना वाटलं की हीच वेळ आहे की संजय पाटलावर वार करायची. म्हणून सगळ्यांनी ठरवून ज्यांनी केलं त्याची हिशोब चुकते होतील. त्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये आतनं आणि बाहेरनं काम करणारी माणसं उघडं होण्याचं काम झालं. दूध ते दूध आणि पाणी ते पाणी होण्याचं काम या निमित्तानं, निवडणुकीच्या निमित्तानं झालेलं आहे. विलासराव जगताप असू देत, अजित घोरपडे असू देत, त्या निमित्तानं काम करणारे ज्यांची ऑडिओ क्लिप आली ते माझे अध्यक्ष असू देत, हे काय करत होते आणि पूर्वी काय केलेलं आहे, या निमित्तानं त्या बाबी सगळ्या उघड्या झालेल्या आहेत. 4 तारखेनंतर यावर आपण निश्चितपणानं बोलू. तुमच्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं
आपणाला 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळून विजय प्राप्त होईल ही या निमित्तानं ग्वाही देतो। आणि हे बोलण्यापाठीमागं उद्देश एवढाच आहे की मला घमेंड दर्प किंवा मस्ती ही नाही, पण काही लोक हळवे असतात, त्यांना उगाचच काळजी वाटते, म्हणून थोडासा त्यांच्यामध्येही हा मेसेज जावा की जे काळजी करतात, काही थोडे 5-10% लोक, त्यांनाही ती कुठतरी काळजी मिटावी त्यांची। आणि निश्चितपणानं जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं तिसऱ्यांदा मला या जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।